आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सातारा जिल्हा यांच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारविरोधात आक्रमक आंदोलन, विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन। सातारा, केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील आणि राज्यातील सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे। महागाई, महिलांची असुरक्षितता, शेतकरी विरोधी निर्णय आणि प्रशासकीय अपयश यांविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सातारा जिल्ह्याच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या निवेदनात सरकारच्या विविध आघाड्यांवरील अपयशाचा पाढा वाचण्यात आला असून जनतेला तातडीने दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे। भस्मासुरासारखी वाढणारी महागाई, रोज उगवणारा दिवस महागाईची नवी झळ घेऊन येत आहे। केंद्र व राज्य सरकार जनतेच्या या त्रासाबाबत पूर्णपणे बेफिकीर असून सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करून देशाची संपत्ती मोजक्या उद्योजकांच्या घशात घातली जात आहे। महिला सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न, राज्यात पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांमध्ये आणि महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे। अल्पवयीन मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून पोलीस यंत्रणा यात कुचराई करत आहे। महिलांचे सिंदूर आणि मंगळसूत्रही आज सुरक्षित राहिले नसून हे गृहखात्याचे पूर्ण अपयश आहे। साम दाम दंड भेद चे राजकारण, भाजप आणि महायुतीकडून विरोधी पक्षांना संपवण्यासाठी आणि स्वतःच्या पक्षात घेण्यासाठी साम दाम दंड भेद या सूत्राचा गैरवापर केला जात आहे। इतकेच नव्हे तर महायुतीमधील मित्रपक्षांनाही गिळंकृत करण्याचे राजकारण सुरू आहे। स्मार्ट मीटरची सक्ती आणि लूट, स्मार्ट मीटरच्या नावाखाली राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांची उघड लूट सुरू आहे। ही सक्ती तातडीने रद्द करण्यात यावी। शेतकरी विरोधी धोरणे आणि कांदा निर्यात बंदी, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचा कांदा गोदामात मातीमोल भावाने सडून गेला आहे। सरकारने जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे। नीट पेपर फुटीचा फटका, नीट पेपर फुटीच्या घोटाळ्यामुळे देशातील 23 लाख प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे। दररोज 12 ते 12 तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे या सरकारने 12 वाजवले आहेत। एवढे होऊनही शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत, ही शरमेची बाब आहे। निकृष्ट दर्जाचे महामार्ग व अपघात, राज्यातील महामार्गांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून रोज अपघातांमुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत। केंद्रीय रस्ते विकास मंत्री देखील या ठेकेदारांपुढे हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे। सामान्य जनतेला गुन्हेगाराची वागणूक, आज राज्याची कायदा व सुव्यवस्था इतकी बिघडली आहे की मंत्र्यांच्या गाड्याही पोलीस अडवू लागले आहेत, तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला गुन्हेगारासारखी वागणूक देऊन खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचे काम सुरू आहे। सरसकट कर्जमाफी आणि दिलासा देण्याची मागणी। या जनविरोधी सरकारला सामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही। उपवर्गीकरणाचे खोळ आणून समाजात फोडा आणि राज्य करा अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण केली जात आहे, असा थेट आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून सरकारने तातडीने सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। निवेदन सादर करते व प्रमुख उपस्थिती सौ. शिल्पा गोविंद शिंदे सदस्य पंचायत समिती, सौ. रुपाली दिलीप विसे अध्यक्ष सातारा जावली वि. म. संघ, राम संभाजी कदम कुकुडी, संजय रघुनाथ कदम, प्राजक्ता सुरेश पार्टेक नगरसेवक मेढा, प्रकाश चिमाजी कदम माजी उपसरपंच, रणजित पाटील, आनंदराव पारठे, कोंडिबा महादेव पवार, सौ. निलिमा गोरे, नारायण चिंगरे, संजय आनंदा जुनावणे, कोमल पवार, रणजित आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते। आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे सातारा।